क्रीडांगणावरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. धनंजय भिंताडे ओव्हर क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज आहे. समोर शाहिद आहे. नो बॉल पंचांचा इशारा. एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र तब्बल 49 धावा ओव्हर क्रमांक 3 धनंजय भिंताडेची चालू आहे. पहिली इनिंग चालू आहे. वातावरणामध्ये पूर्णपणे शांतता आहे. परंतु आज प्रत्येक जण एक स्वप्न पाहून आला असेल. आईश्री प्रतिष्ठान आयोजित आईश्री चषकावरती आपलं नाव करायचंय. सुधीर साबळे चेंडूवरती येतोय. त्या ठिकाणी मात्र चेंडू फीड केला जातोय. सिंगल घेतली आहे. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली आहे आणि या सिंगल बरोबर अर्धशतक संघाचं पूर्ण होताना जे पाहायला मिळतंय. 50 धावा धाव फलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 50 रन 50 धावा. षटक संपली ती आपण पाहतोय 3. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. तब्बल 50 धावा स्कोर कार्ड वरती समर 11 येरवडा संघाच्या धाव फलकावरती आपण पाहतो आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. अनेक प्रेक्षक या क्रीडांगणावरती येऊन सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षक राजाचं देखील स्वागत. डेड बॉल. मला वाटतं चेंडू त्या ठिकाणी फुटल्यामुळं डेड बॉल. शेवटचा चेंडू हा डेड म्हणजे ज्या चेंडूवरती कोणतीच घटना घडली ना असं ग्राह्य धरलं जाईल. अर्थात शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकला जाईल धनंजय भिंताडे द्वारा आणि धावा असतील 49. धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्गवरती असेल सज्ज. फ्रीट कंटिन्यू असेल. धनंजय भिंताडे मारा करण्यासाठी सज्ज. ठोकले होते. हा चेंडू आपण पाहतोय अप्रतिम धनंजय भिंताडेचा. 49 धावा. षटक क्रमांक आता 3 संपले आणि आपण पाहतोय 49 धावा धाव फलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो बाकी असेल. आज देखील मात्र भारती स्पोर्ट्स कोल्हापूर असेल, गायत्री लिओन डॉन, त्यानंतर मात्र एनबी स्पोर्ट धनकवडी असेल, FM कंदारी किंग्स हे संघ यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला जे पाहायला मिळतील. यानंतर विनर ही मॅच आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. हमराज मृत्युंजय पुणे आपण याच ठिकाणी थांबायचंय आणि या कॅप्टन आपण रेडी राहायचंय. हमराज मृत्युंजय पुणे विनर अशी मॅच यानंतर मात्र जी खेळवली जाणार आहे. हमराज मृत्युंजय पुणे टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा राजेश सोरटे सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेलाय. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय, स्थिरावतोय. हे जाणून बुजून केलेली गोलंदाजी. शरीरापासून चेंडू दूर ठेवायचे असा प्रयत्न राजेश सोरटेचा आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान मात्र आपण पाहतोय सुधीर साबळे चेंडूवरती जाऊन पोहोचेल. सिंगल पूर्ण केली आहे. वेगवान दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावांसाठी फार मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. 51 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. प्रथमेश ठाकरे चांगली फलंदाजी सलामीला येऊन मात्र करताना जो पाहायला मिळतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून जी पाहायला मिळाली. या दरम्यान मात्र आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी सिंगल वसूल केली आहे. 1 धाव त्या ठिकाणी वसूल केली गेली आहे आणि या धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 52 वरती. धाव फलक जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात राजेश सोरटेने या षटकात केली आहे. पहिल्या षटकाच्या तुलनेत आपण या ठिकाणी पाहतोय अप्रतिम गोलंदाजीचा नजराना आपल्याला जो पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारचा बिगिट तो खेळू देत नाही. परंतु आता मात्र हा फटका चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन.
आणि मित्रपरिवाराने फार मोठे कष्ट घेतलेत. विशेष म्हणजे आज 5 समालोचक आहेत आणि आवाज त्यामुळं निघणं खूप गरजेचं आहे. चांगला आवाज, नक्की साऊंड सिस्टीम असाच आवाज शेवटपर्यंत राहू द्या. स्कोर कार्ड वरती या 62 धावा तब्बल आपण या ठिकाणी पाहतोय. 62 रन, 62 धावा. षटक संपली ते एकूण आपण पाहतोय 4. आणि शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी सुधीर साबळे गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. अतिशय कमी कालावधीमध्ये मात्र आपल्या गोलंदाजीची छाप महाराष्ट्र क्रिकेटमध्ये सोडलेला हा गोलंदाज आहे सुधीर साबळे. विशेष म्हणजे जुन्नर प्रीमियर लीगच्या एका पर्वात बाईक विनर ठरला होता. मॅन ऑफ द सिरीज मात्र या खेळाडूने मात्र घेतलेली आहे आणि त्यानंतर मात्र अनेक संघांकडून या खेळाडूला मागणी आपण पाहतोय. सुधीर साबळे शेवटचं षटक टाकण्यासाठी होतोय सज्ज. हो, हा फटका आपण पाहतोय. शतरक्षक येईल चेंडूवरती, वेगवान सिंगल त्या ठिकाणी मात्र येताना जी पाहायला मिळते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली. आज पुण्यनगरीतील सगळे प्रेक्षक उपस्थित आहे. आज पुण्यनगरीतील सगळे खेळाडू या क्रीडांगणावरती उपस्थित आहे. आईश्री प्रतिष्ठानानं एक चांगली संधी मात्र उपलब्ध करून दिली. तब्बल 1,11,000 रुपयांचं पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. नो बॉल सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला गेलाय. खतरा होऊ शकतो, धोका होऊ शकतो आणि याचबरोबर मात्र धावबाद. प्रथमेश ठाकरे सलामीला येऊन चांगली फलंदाजी करत होता. बाद होताना जो शाहीद शेख नावाचं वादळ घोंगावताना पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक आहे. सुधीर साबळेवरती केलेलं आक्रमण आसमान दाखवलंय. एक उत्तुंग षटकार वसूल केलाय शाहीद शेखनं. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुधीर साबळे होतोय सज्ज. ओ पुन्हा एकदा हा फटका झेल टिपला जातो आहे आणि पाहायला मिळते विकेट. अप्रतिम झेल त्या ठिकाणी मात्र टिपला जातोय. यश मिळताना पाहायला मिळालं. ओ नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. अवांतर धावा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. शेवटच्या षटकातील मात्र आपण पाहतोय काही चेंडू मात्र शिल्लक. सुधीर साबळे गती परिवर्तन या चेंडू मध्ये पाहायला मिळालं. याच बरोबर धावबादची शिकार राहुल जोगाडी याला परतावं लागेल. आणखीन एक विकेट.
सर पूर्णपणे युवा खेळाडूंना संधी देणार हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. चांगला खेळ त्यांचा देखील आपल्याला जो पाहायला मिळाला. जास्तीत जास्त युवा खेळाडू नेहमीच राज रणदिवे सरांच्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मॅच ती टीम मात्र खेळताना पाहायला मिळाली. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 72 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सुधीर साबळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज. उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. नो बॉल. पंच पुन्हा एकदा इशारा करतायत. अवांतर धावांची अक्षरशः खिरापत वाटली जाते मैदानाच्या आतमध्ये. सुधीर साबळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती आहे. मारा करण्यासाठी सुधीर साबळे पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू आपण पाहतोय आता मात्र शरीरापासून दूर ठेवला गेलेला चेंडू. डॉट असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. याचबरोबर स्कोर कार्ड वरती नजर टाकली 73 धावा सर्वप्रथम फलंदाजी करत असताना समर 11 येरवडा धावांचा प्रचंड मोठा डोंगर उभा केलाय 5 षटकांमध्ये. तर 74 धावांचं लक्ष असेल श्रीतेज 11 या टीमच्या समोर. आपण पाहिलं सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली होती. सुमित ढेकळे शून्यावरती बाद झाला, परंतु प्रथमेश ठाकरेनं केलेली अफलातून फलंदाजी, विश्वनाथ जाधवनं केलेली स्फोटक फलंदाजी, शाहीद शेखनं ठोकलेले उत्तुंग षटकार आणि त्याच्या बळावरती धावा बनवल्या तब्बल 73. प्रथमेश ठाकरे आणि त्याचबरोबर शाहीद दोघांनी मात्र 30 धावा नक्कीच मात्र ज्या बनवल्या आणि जबरदस्त अशा प्रकारे फलंदाजी केली. त्या ठिकाणी मात्र तब्बल 73 धावा 5 षटकांमध्ये ज्या बनवल्या गेल्या आणि जिंकण्यासाठी टार्गेट असेल ते 74 धावांचं. अर्थात श्रीतेज 11 या टीमला 74 धावांची मात्र जी गरज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन सन्माननीय आशिष दादा मारणे, उपाध्यक्ष पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन सन्माननीय कैलास दादा लांडगे असतील, सन्माननीय रोहन दादा चौगुले, सन्माननीय नितीन दादा पवार असतील, सन्माननीय शिवभाऊ कांबळे असतील, सन्माननीय आशिष भाऊ गोपाळ असतील. आमच्या संपूर्ण आईश्री प्रतिष्ठानाला योगदान देणारे सगळे आमचे दाते असतील. म्हणते अर्थदानाच्या रूपानं मदत असो, श्रमदानाच्या रूपानं मात्र मदत असो, सगळ्यांचं मात्र आम्ही आईश्री प्रतिष्ठानाच्या वतीनं या ठिकाणी आभार नक्कीच व्यक्त करतो. हॅलो 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 एक इनिंग संपली. 74 धावांचं लक्ष आहे आणि जशी इनिंग चालू होईल पुण्यनगरीचाच आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. यानंतर आपल्या बरोबर जोडले जातील. काल देखील त्यांचा आवाज आपण ऐकला आणि खास करून मी सांगितलं की 5 समालोचक आज आहेत. त्यामध्ये हिंदी आणि मराठीची जुगलबंदी अर्थात प्रशांत आदवडे सर आहेत, दुसऱ्या बाजूला मनीष पाटील सर आहेत, आज गोपी जाधव सर जोडले गेलेले आहेत. कालपासून ज्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकतोय शैलेश निवंगुने सर आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपल्या बरोबर या इनिंगसाठी जोडले जातील. शैलेश सर या सर आपलं असेल हार्दिक स्वागत. नुकतंच ज्यांचं या आईश्री चषकामध्ये शुभागमन होत आहे आमच्या सर्वांचे लाडके प्रामुख्याने अनिल माळी सर, महेश जाधव सरांचे जवळचे मित्र, इथे थोरात साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मला वाटतं इन ॲक्शन आपल्याला अनिल माळी सर पिंपरी संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आमचे थोरात भाऊ इथे आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत.
इथे मॅचला सुरुवात होते, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. दुसरी इनिंग आणि दुसऱ्या डावामध्ये 74 धावांचा जो पाठलाग आहे त्या पाठलागाला इथे सुरुवात करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. गोलंदाजी मार्कवरती रवी बुंबक, एक वेगवान गोलंदाज. तर स्ट्राईकला आपण पाहतोय शेरू लोहार आणि नॉन स्ट्राईकला असेल रोहित खरात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. ही जोडी आपल्याला ठाऊकच असेल कशा पद्धतीने इथे बॅटिंग करते. आज देखील 74 धावांचा इथे पाठलाग करायचा आणि त्या पाठलागाची सुरुवात कशा पद्धतीने केली जाईल. एका बाजूला समर 11 एरवडा, यामध्ये आपण पाहतो पुण्यनगरीमध्ये मुंबई येथून आलेले काही खेळाडू आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो इथे पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटरच्या अगदी शरीराच्या वरून इथे मार्गस्थ होतोय आणि त्या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. धावसंख्येची सुरुवात इथे केली जाते. 74 धावेंच्या पाठलागाचा श्री गणेशा इथे केला जातोय. पुढचा चेंडू इथे फुल टॉस. चुकीला माफी नाही. चेंडूला भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार. शिवरायांचा छावा मिळाल्या. पे चालणार नाही कारण इथे इंटरनेटची व्यवस्था अवेलेबल नाही. चला पटपट खेळा, वेळ लावू नका. आपण थोडंसं स्पीडअप करूया कारण आज 9 मॅचेस कव्हर करायच्यात. पुढचा चेंडू इथे देखील फुल टॉस, परंतु या चेंडूला इथे कनेक्ट करता आलं नाही. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु इथे रिव्ह्यू घेतलाय. हा पंचांचा रिव्ह्यू आहे, खेळाडूचा रिव्ह्यू नाहीये. कारण कुठलाही खेळाडू इथे रिव्ह्यू घेऊ शकत नाही, परंतु पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा ते रिव्ह्यू घेऊ शकतात. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. आणि तिसऱ्या पंचांचा कॉल इथे येतोय. नो बॉल. बीमर पद्धतीचा चेंडू इथे हाताळलाय आणि तिसऱ्या पंचांनी लगेचच इथे टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि त्यानुसार इथे कळून आलंय की हा बीमर पद्धतीचा चेंडू आहे आणि त्या दरम्यान नो बॉलचा इशारा इथे दिला जातोय. नो +1. आताच्या 2 धावा आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या होते ती 9 धावा. सकाळचं सत्र आहे, दुसरीच मॅच आहे. आता इथे आपण पाहतोय या स्पर्धेसाठी पुढचाच चेंडू असेल तो फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. रोहित साठी आपण पाहतोय हा फ्री हिटचा चेंडू खेळतोय. इथे फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक टीप मध्ये तैनात. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. सोहेल त्या ठिकाणी चेंडू अडवेल, फेकी करेल. त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. रोहितने आपलं खातं 2 धावेने उघडलंय. 2 धावेने धावसंख्येमध्ये देखील वाढ होतीये. धावसंख्या होते ती 11 धावा. विशाल कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय श्रीतेज 11 हा संघ सातत्याने पूर्ण महाराष्ट्रभर आपण खेळताना पाहतो. एक चांगली टीम त्यांच्या माध्यमातून जी बनवली जाते आणि त्याच टीम मधले हे काही खेळाडू आपण सातत्याने खेळताना पाहतोय. त्यामधील रोहित एक नावाजलेला एक विस्फोटक बॅटर आणि त्याबरोबरीने शेरू लोहार देखील तितकाच घातक बॅटर आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. दिशा देखील तीच निवडली आहे. क्षेत्ररक्षक देखील त्याच ठिकाणी अप्रतिम अशी कामगिरी करतोय. फक्त 1 धाव खर्च होते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट. अगदी आपण पाहिलं तर फोरमचा चांगला वापर केला जातोय. फक्त फ्लिक केला जातोय आणि त्यावरती फक्त आणि फक्त 1च धाव मिळते.
एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. 74 धावेंचा इथे पाठलाग आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला जितक्या धावा गेल्यात ना त्याच्यापेक्षा एक धाव इथे दुसऱ्या डावामध्ये जास्त बांधवावी लागेल. इथे फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु इथे झेल निसटला. किरण बेरड बघा, हा असा खेळाडू आहे की याच्या हातातून क्वचितच झेल सुटलेले आपण पाहिलेत, त्यामधला हा एक. सर्वात फिट आणि फाईन प्लेअर जर म्हटलं ना क्षेत्ररक्षणामध्ये तर त्यामध्ये अशा खेळाडूंची नावं घेतली जातात, त्यामध्ये किरण बेरड. परंतु झेल घेण्याचा जो प्रयत्न केला ना तो अगदी आपण पाहिलं की काहीसा लेझी प्रयत्न केला. म्हणजे अगदी आपण असं वाटलं की सोप्पा झेल आहे आणि सोप्या पद्धतीने टिपतोय की काय, परंतु क्रिकेटची परिभाषा इथे तुम्हाला कळून आली नाही. चेंडूने थोडासा इथे अँगल बदलला आणि हातातून निसटला देखील. जीवदान मिळतंय शेरू लोहारला. पाहूया त्या जीवदानाचा इथे फायदा घेतला जाईल का. पुन्हा एकदा रडार मध्ये टाकलेला चेंडू त्याला फेकून दिलाय. डीप वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार येतोय खणखणीत. शेवटच्या चेंडूवरती लेग बाय स्वरूपाची एक धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 20 धावा. पहिल्या षटकामध्ये तर श्रीतेज 11 या संघातील बॅटरने बोलबाला दाखवलाय. 20 धावा पहिल्या षटकामध्ये रवी बुंबक सारख्या गोलंदाजाच्या विरोधात चढवलेलं एक सुरेख असं आक्रमण आहे. 20 धावा आल्यात. कुठलाही बॅटर अजूनही डगआउटच्या दिशेने गेलेला नाही. आघाडीचे दोन्ही बॅटर अप्रतिम अशी कामगिरी करतायत. थोडीशी चर्चा इथे सुरू आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, 25 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे 4 षटकं तुमची 20 मिनिटात झाली पाहिजेत, अन्यथा आयोजन कमिटी आपल्याला पॅनलाइज करणार हे लक्षात ठेवायचं आहे. कुठल्याही खेळाडूंनी एकत्र गोळा होऊ नका, सारखी चर्चा इथे करू नका. पंचांना देखील विनंती असेल की आपण खेळाडूंना गोळा करून देऊ नका. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा रवी बुंबक यांनी खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो इथे सज्ज होतोय. विश्वनाथ जाधव एक अष्टपैलू खेळाडू आहे. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. बॅटिंग देखील अप्रतिम केली आहे. 2 षटकार देखील त्याच्या बॅट मधून आलेत. पाहूया गोलंदाजी मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला आहे तो रोहित. रोहितच्या बॅट मधून एक षटकार आपण येताना पाहिलाय. नॉन स्ट्राईकला आहे तो शेरू लोहार. त्याच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय. दोन्ही बॅटर इनफॉर्म आहेत. पाहूया कशा प्रकारे या धावांना चेस करतायत. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू काहीशी गती कमी केली. चेंडूला वळण देखील दिलंय. काल दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं ना तर वळण देणारे जे गोलंदाज आहेत, काही चेंजअप पेस टाकलेले जे काही गोलंदाज आहेत, अचूक टप्प्यावरती टाकलेली जी गोलंदाजी आहे त्यावरती भल्या भल्या बॅटरला बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. इथे देखील तोच प्रयत्न आहे. पुन्हा एकदा फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा संधी आहे. इथे काय पंचांचा निर्णय, एकच धाव आहे. एकच धाव आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. चांगला प्रयत्न तिथे केला जातोय. बाउंड्री लाईनच्या अगदी लगोलग चेंडू आतमधल्या बाजूला ढकलण्यामध्ये यश मिळालं रवी बुंबक यांना. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा, 21 रन्स. वरुण राजाचं देखील आगमन होत आहे आणि याचसाठी आपण हा पूर्ण अट्टहास केलाय. आईश्री चषक 2024 पर्व दुसऱ्याचा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि पावसाचं आगमन. इथे जागा बनवली. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सोहेल पुन्हा एकदा चेंडू आडवेल, फेकी करेल आणि फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. म्हणजे एवढ्या दूरवरती चेंडू गेलाय परंतु बॅटरने एकच धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 52 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघांना अजूनही समान संधी आहे. आतापर्यंत विश्वनाथ जाधव याची गोलंदाजी आपण पाहिली. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. तिन्ही चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 धावा ज्या खर्च केल्यात. पाहूया कशा प्रकारे उर्वरित 3 चेंडू इथे हाताळले जातील. पुढचा चेंडू
इथे देखील अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला फेकून दिलाय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून, सीमारेषा पार येतोय खणखणीत षटकार, 6 धावा. षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 28 धावा. पुन्हा एकदा काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील मागायची देखील गरज नव्हती, परंतु इथे पंचांनी कळवलं की बॅटर इथे झेल 12. इथे विश्वनाथ जाधवने आपल्या संघासाठी इथे कमबॅक केलंय. रोहितला इथे बाद केलंय. पहिला बॅटर श्रीतेज 11 संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा महत्वाची सूचना आहे खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी, ज्या रोडवरती गाड्या लावलेल्या आहेत ना त्या पटकन काढून घ्या. आपल्याला ही वारंवार सूचना दिली जाते, कारण कुठल्याही व्यक्तीला रोडवरती अडथळा निर्माण होता कामा नये. आपल्याला ही विनंती असेल. शुभमजी महाले यांचं या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा सन्मान आमचे शिवा सर यांच्या शुभ हस्ते इथे केला जाणार आहे. 28 धावा झाल्यात. अजूनही लक्ष म्हणावं तसं सोपं नाहीये, कारण विश्वनाथ जाधवने एक षटकार खर्च केलाय, परंतु 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. निक्सन सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहेत. आमचे खास पंच, डान्सिंग अंपायर निक्सन सर यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन. आईश्री चषकाच्या सर्व आयोजकांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पुढचा चेंडू अनुराग मोहिते संघाचा संघनायक आहे. पहिला चेंडू खेळतोय, कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. इथे चेंडू डॉट, निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावा. अप्रतिम अशी गोलंदाजी विश्वनाथ जाधव यांची आपण पाहिली. एक षटकार खर्च केला, फक्त 8 धावा खर्च केल्या आणि रोहित सारखा एक विस्फोटक बॅटर देखील त्याने बाद केलाय. पाहूया षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती. फिरकीचा जादूगार राहुल जोगाडिया इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. आज मुंबईचे सगळे सुपरस्टार खेळाडू आज दिवसभर आईश्री चषकामध्ये आपल्याला या खडकीच्या रेंजिल्स मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. आता तर नुसती सुरुवात आहे. संध्याकाळच्या 17 पर्यंत अजून नवीन नवीन स्टार्स आपल्याला पाहायला मिळतील. काल देखील कृष्णा सातपुते सारखा एक सुपरस्टार आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. आज देखील आपण पाहतोय मैदानामध्ये तारे आणि सितारे खेळताना पाहायला मिळतील. त्यामध्ये सुमित ढेकळे सारखा खेळाडू आहेत, सुनील चावरी सारखा खेळाडू आहे, त्याचबरोबर रवी बुंबाक आहेत, प्रथमेश ठाकरे आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर राहुल जोगडी आहे आणि ही सगळी मुंबईची स्टारकास्ट विश्वनाथ जाधव देखील आहे आणि हे सर्व आपल्याला आज खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अखुटप्प्याचा शॉर्ट आर्म पुल केलाय. परफेक्ट गॅप मध्ये चेंडू ढकलण्यामध्ये मिळतं यश. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार, 4 धावा. आईश्री प्रतिष्ठानचे सभासद सागर माने उर्फ छोरा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आमच्यापर्यंत जी माहिती मिळते ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आज त्यांचा वाढदिवस आपण संध्याकाळच्या 17 मध्ये सेलिब्रेट करणार आहोत आणि कुठेही जायचं नाहीये. आज त्यांच्यातर्फे मेजवानी देखील असणार आहे. चला मॅचकडे आपण लक्ष देऊयात. एका चौकारानंतर काहीसा वेळ लागतो. लावू देऊ नका. थोडेसे पटकन चेंडू तिथे उपलब्ध करून द्या. मॅच कुठल्याही प्रकारे थांबू नका, वेळ घालू नका.
आपल्याला आज 9 मॅच कव्हर करायचे, ही दुसरी मॅच आहे, इथून पुढे 7 मॅच कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे पटपट खेळा, अन्यथा शेवटच्या काही मॅचेस आपल्याला 2 किंवा 3 षटकांच्या खेळवाव्या लागतील, ते मजा येणार नाही. त्यामुळे पटपट खेळा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तिथे लखन अगदी वेगात येऊन चेंडू अडवतोय. 1 धाव त्या दरम्यान खर्च केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 33 धावा. 33 धावा झाल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती तर राहुल जोगडे यांनी एक चौकार एक सिंगल अशा 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय अनुराग मोहिते. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे होत नाही. चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब, अगदी मैदानाला समांतर, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू जातोय धन 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 करत सीमारेषा पार. बरोबर निम्म्या धावा झाल्यात, अजून तेवढ्याच करायच्यात. 15 चेंडू झालेत, 15 मध्ये 37 झाल्यात, 15 मध्ये 37च करायच्यात. आता इथून पुढे दोन्ही संघांना बरोबर 50-50% सामना आपल्या आपल्या हातात आहे. पाहूया कुठला संघ इथे बाजी मारतोय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा अगदी या हिरव्या गवताला आग लावणारा चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. शिवम सरांचं या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आज आईश्री प्रतिष्ठानचे सर्व सभासद, त्यांची मित्रमंडळी आज दिवसभर आपल्याला या व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतील. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय आपण. धावसंख्या होते ती 41 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 33 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 33 धावा. अजूनही दोन्ही संघांकडे मॅच आहे. मॅच कुठल्याही एका संघाकडे झुकलेली नाहीये. अनुराग मोहिते बॅक टू बॅक 2 चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र जोगडे यांनी खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास केला आणि काहीसं मार्गदर्शन यष्टेंच्या मागून देखील सुमित ढेकळे काहीसा कानमंत्र तिथे गोलंदाजाने दिलाय. कशा पद्धतीने या खेळपट्टीचा वापर करायचा आहे, कशा पद्धतीने इथे चेंडू हाताळायचा आहे आणि त्याचा वापर इथे केला जातोय. डॉट बॉल. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, इथे टिपला जाईल झेल. अनुराग मोहिते याचा संपलाय खेळ. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळतो. वेळ वाचवा. मी तुम्हाला पुन्हा एकदा ही सूचना देतो, अजिबात वेळ लावू नका. सिच्युएशन कुठली असू द्या, परिस्थिती तुम्ही तिथे व्यवस्थित हाताळायची आणि वेळेत हाताळायची. वेळ अजिबात लावू नका. प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाबदली करू नका.
चला 12 चेंडू आणि 33 धावींची गरज आहे. दोन्ही संघ पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश. पहिला चेंडू इथे उजव्या यष्टीच्या लगात वेलअप केलाय का अशा पद्धतीमध्ये चेंडू सोडून दिलाय. असं वाटलं की बॅटरला असं वाटलं की हा चेंडू नक्कीच स्वैर असेल, परंतु पंचांच्या नजरेमध्ये फेअर डिलिव्हरी इथे चेंडू डॉट आहे. 11 चेंडू आणि 33 धावींची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाही. दोन्ही संघ इथे तुल्यबळ आहेत, ताकदवान आहेत. एका बाजूला आपण पाहतोय समर 11 जे मुंबईचे खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11 हे पुण्याचे खेळाडू आहेत. मुंबई विरुद्ध पुणे सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये झुकलेला आहे. असा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळला आहे, परंतु इथे चेंडू झाडावरती आदळल्या कारणाने मात्र सीमारेषेच्या जवळपास देखील गेला नाही. 2 धावांची चूक होतात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा, 43 धावा करा. अजूनही 41 धावींची 43 धावा झाल्यात. अजूनही 31 धावींची गरज आहे. 31 धावींची गरज आहे. 10 चेंडू आणि 31 धावा. इथे देखील अगदी परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट बी शेप मध्ये खेळून काढलेला आहे. उतुंग आणि बहारदार टोला षटकार. आहे 9 चेंडू आणि 25 धावा. शेरू लोहारच्या बॅट मधून आलेला निर्णय क्षणी षटकार आहे. पुन्हा एकदा इथे आजच्या दिवसभरातील सर्व देखणा फटका शेरू लोहारच्या बॅट मधून पुन्हा एकदा बॅक टू बॅक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने गेलेला षटकार. 6 धावा. लोहारच्या बॅट मधून आलेले 2 षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आहे. त्यावरती अवंतर धाव. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. 8 चेंडू आणि 18 धावींची गरज आहे. 8 बॉल 18 कंपल्सरी चेस हा नियम आहे, लक्षात असू द्या. फुल टॉस, परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. इथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. शेरू चेंडू आणि 14 धावींची गरज. हा जो चौकार गेलाय ना, या चौकारामुळे मॅच मध्ये पुन्हा एकदा श्रीतेज 11 कमबॅक करताना पाहायला मिळालं. संधी होती, परंतु त्या संधीची माती करण्यात आली. लखन यांच्या हातात चेंडू देखील लागला नाही. असं वाटलं कुठेतरी सोप्पा झेल होता. इथे देखील ऑन साइडला चेंडू खेळला आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. मॅच संपवणारा जवळपास हा षटकार आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या नका, पटपट खेळा प्लीज. आणि हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक, चला लवकरात लवकर इथे या व्यासपीठाजवळ. हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक
आशिष गोपाल यांच्याकडून एक पारितोषिक येतं शेरू लोहारसाठी 500 रुपयांचं. मॅच संपल्यानंतर ते तुम्हाला दिलं जाणार आहे. ऋषी सर टॉस करण्यासाठी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ या. हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक चालू लढतीतील विजेता संघाबरोबर तुमची मॅच आहे. पहिला चेंडू इथे हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा होता. एक धाव तर त्या दरम्यान पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. एकच धाव आहे. मॅच मध्ये अजून भरपूर काही शिल्लक आहे. अजूनही काही होऊ शकतं. एका चेंडूमध्ये 10 धावा आपण होताना पाहिलेल्या आहेत. कधी कधी 10 चेंडूमध्ये एक धाव देखील होत नाही. इथे 5 चेंडूमध्ये 7 धावा त्या देखील कंपल्सरी आहे. 6 करून चालणार नाही. 7 करायच्या आहेत. 5 चेंडू आणि 7 धावींची गरज आहे. 5 चेंडू 7. शेरू लोहारला मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानानंतरची परिस्थिती आपण पाहू शकता. श्रीतेज 11 संघाचा प्रमुख बॅटर शेरू लोहार 2 जीवदान आणि त्यानंतर मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली आहे. म्हणजे बघा एखाद्याने संधी गमावली तर दुसऱ्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. 5 चेंडू आणि 7 धावींची गरज आहे. 5 बॉल 7. वाह काय चेंडू हाताळलाय. या गोलंदाजीची गरज होती आणि त्याचमुळे आपण पाहिलं विश्वनाथ जाधव यांनी दुसरं षटक जे हाताळलं 8 धाब्यांचं. त्यानंतर तिसरं षटक हाताळलं पुन्हा एकदा राहुल जोगाडे यांनी. त्यानंतरची जी चर्चा झाली कारण आपल्याला असं कुठेतरी वाटलं की विश्वनाथ जाधवलाच आपण 4थं षटक करताना पाहू का, परंतु राहुल जोगाडे याला शेवटचं षटक द्यायचंय. त्याचं कारण हे आहे 4 चेंडूमध्ये 7 धावींची गरज. 4 चेंडू 7. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने एक धाव तर पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण होतीये. दुसरी धाव देखील पूर्ण आहे. 3 चेंडू आणि 5 धावींची गरज आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे लक्षात असू द्या. 3 चेंडू आणि 5 धावींची गरज. काय मॅच इथे रंगली आहे. वरुणराजाचं देखील शुभागमन हे गोलंदाजासाठी देखील तितकंच पूरक आहे कारण या खेळपट्टीवरती थोडंसं पाणी पडल्यानंतर चेंडू एक्स्ट्रा बाउन्स होतोय, एक्स्ट्रा स्केट होतोय आणि त्यानंतर इथे गोलंदाजी देखील आपल्याला गोलंदाजांची सुरेखरित्या पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये अजूनही 5 धावा करायच्यात. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. इथे धाव घेणं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी महत्वाचं आहे. तर इथे निर्धाव चेंडूची गरज समर 11 या संघाला देखील आहे. 3 मध्ये 5. इथे पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. सामना जर आवडलाच असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्या. एवढ्या दूरवरतून खेळाडू आलेत आणि त्या खेळाचं प्रदर्शन आपल्या समोर जे दाखवतायत अप्रतिम दर्जाचं खेळ आहे. कोणाला वाटलं देखील नसेल की 6 चेंडूमध्ये 8 धावींची गरज आहे. मॅच पहिल्या 2 चेंडूवर ते संपते की काय, परंतु राहुल जोगडिया फिरकीचा जादूगर इथे आपल्या बोटांची जादू चेंडूवरती दाखवतोय आणि यासाठी शेवटचं षटक राहुल जोगडियाला द्यायचं आहे. हा प्री प्लॅन होता. 2 मध्ये 5. इथे देखील डॉट बॉल आणि त्यामध्ये शेरू लोहार इथे होतोय धावबादचा शिकार. तिसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. आगमन होत आहे त्यांचं आईश्री चषकाच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. आता इथे मॅचची सिच्युएशन बघा काय आली आहे. 6 मध्ये 8 धावींची गरज होती आणि जो प्लॅन होता सुमित ढेकळे यांचा जो प्लॅन होता डोक्यामध्ये जो प्लॅन होता तो सत्यात त्यांनी उतरवला. बघा कॅप्टनशिप किती महत्वाची आहे. राहुल जोगाडे याला शेवटचं षटक द्यायचं. विश्वजित याने फक्त 8 धावींचं षटक हाताळलं होतं, परंतु शेवटचं षटक राहुलसाठी होतं. आशिष गोपाळ यांच्याकडून पारितोषिक येत आहे राहुल जोगडियासाठी. जर मॅच जिंकून दिली तर रोख रक्कम 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. बघा आता दोघांनाही संधी आहे. इथे चौकार मारून चालणार नाही, षटकार खेळावा लागेल. इथे इथे नशीब खराब आहे. जर इथे झाडाला चेंडू लागला नसता तर इथे षटकार आला असता, परंतु समर 11 हरलेली मॅच इथे जिंकलाय. विजय संघाचं अभिनंदन.
11